अहमदाबाद विमान अपघाताच्या तपासात एटीएसचं एंट्री घटनास्थळावरून विमानाचा डीव्हीआर सापडला। विमानातील सीसीटीव्हीचं दृश्य डीव्हीआर मधून मिळणार का याचा तपास सुरू। विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील 16 जणांवर काळाचा घाला। मुख्य वैमानिक क्रू मेंबरसह मुंबई, नागपूर आणि सोलापुरातील प्रवाशांचा अपघातात मृत्यू। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अहमदाबाद विमान दुर्घटना स्थळाची पाहणी, सिव्हिल रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस, विमानतळावर देखील घेतली आढावा बैठक। अपघातग्रस्त विमानाचा महत्त्वपूर्ण ब्लॅक बॉक्स मिळाला। फ्लाइट डेटा रेकॉर्डर, कॉकपिट, व्हॉइस रेकॉर्डर, डीव्हीआर देखील शोधण्यात यश। अपघाताआधीच महत्त्वपूर्ण माहिती समजणार। अपघात टाळता येत असतील तर सत्तेत का आहात? खासदार संजय राऊतांचा सरकारला सवाल। पंतप्रधान, हवाई वाहतूक मंत्र्यांनी अपघाताची जबाबदारी घ्यावी, राऊतांचा हल्लाबोल। कुटुंबियांसोबत डीएनए जुळवून विमान दुर्घटनेतल्या मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू। अहमदाबादमधील सिव्हिल रुग्णालयातील कसोटी भवनात चाचणी, 5 मृतदेह कुटुंबियांना सोपवले। अहमदाबाद विमान दुर्घटनेतल्या मृतांच्या करुण कहाणी ऐकून देश सुन्न। कुणाच्या बहिणीवर, कुणाच्या भावावर तर कुणाच्या अख्ख्या कुटुंबावर काळाचा घाला। थायलंडमधील फुकेत ते नवी दिल्ली विमानाचे इमर्जन्सी लँडिंग। विमानात बॉम्ब ठेवण्याची होती धमकी। उड्डाणानंतर अंदमान समुद्रात वळसा घालून विमान पुन्हा कुवेतमध्ये लँड। इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने हवाई हद्द बंद केल्याचा भारतीय विमानांना फटका। 20हून अधिक विमानं अन्यत्र वळवली आणि माघारी बोलवली। इस्रायलचे इराणच्या आण्विक ठिकाणांवर हल्ले, लष्करी तळ देखील लक्ष। इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या। सिंधुदुर्गातल्या देवगडमध्ये ढगफुटीसारखा पाऊस, 220 मिलीमीटर पावसाची नोंद। वैभववाडी तालुक्यात 115 मिलीमीटर पाऊस, तर सिंधुदुर्गला पुढील 2 दिवस ऑरेंज अलर्ट। आमदार बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज 6वा दिवस। प्रकृती खालावली, सरकार मागण्यांची दखल घेत नसल्यानं कार्यकर्ते आक्रमक। संध्याकाळी बावनकुळे भेटून करणार चर्चा। शनी शिंगणापूर देवस्थाननं 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांसह 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं। अनियमितता आणि बेशिस्तीचा ठपका ठेवत दाखवला घरचा रस्ता।